नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाविद्यालयीन शिक्षक भरतीचा भरला बाजार. पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम, पदव्युत्तर पदवीच्या परीक्षेतही विद्यापीठात प्रथम. पदव्युत्तर पदवी मिळण्यापूर्वी सेट परीक्षा उत्तीर्ण, नेट परीक्षेतही उत्तम गुणांकन आणि सोबतीला वास्तव्यात जगणाऱ्या सिद्धहस्त लेखकाच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली PhD एवढी भरभक्कम गुणवत्तेची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रात महाविद्यालयीन शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. या शिक्षक भरतीच्या बाजाराला लगाम घालण्यासाठी राज्यकर्त्यांनी जर पावले उचलली नाहीत तर महाराष्ट्राच्या गुणवत्ताधारी शिक्षणाच्या परंपरेच्या मुळावरच घाव घातला जाण्याचा धोका आहे. हा धोका नीट परीक्षेतील घोटाळ्यापेक्षा गंभीर आहे. विशेष म्हणजे ज्या गुणवंतांवर महाविद्यालयीन शिक्षक होण्याऐवजी प्राथमिक शिक्षक होण्याची वेळ आली तो विद्यार्थी इतर मागासवर्गीय असूनही त्याला आरक्षणाचा लाभ मिळू शकला नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे कसे खोबरे झाले आहे याचे हे प्रातिनिधिक पण ठसठशीत उदाहरण आहे. महाविद्यालयीन शिक्षक भरतीचा दर 70 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या बाजारात मध्यम वर्गातून कष्ट करून आपली गुणवत्ता सिद्ध केलेले तरुण बोली लावू शकत नाहीत. यामुळेच महाविद्यालयीन शिक्षक होण्यासाठी अतिउच्च गुणवत्ता असलेल्या या विद्यार्थ्याला D.Ed. B.Ed. उत्तीर्ण होऊन प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारणे भाग पडतं.